काळचौकी कॉटन ग्रीनच्या रेंजमध्ये ना एक जुनी चाळ होती. ती कितीतरी वर्ष ती अशी पडून होती. रात्री काहीतरी 10-10:15 वाजली असतील. एक टॅक्सीवाला होता, फोनवर बोलत होता. त्याला असा आवाज आला ना की 3 बायका एकत्र ओरडल्याचा. तर टॅक्सीवाल्याने त्या दिशेला बघितलं. त्याने स्वतःचा फोनच तिथे फेकला आणि टॅक्सी घेऊन पळाला. तो त्या चाळीमध्ये एका खिडकीमध्ये जिनचा श्राप लागला होता. ती लोक काही ब्लॅक मॅजिकच्या इन्फ्लुएन्स मध्ये होते. तू जी इच्छा मागशील ना मी त्याची पूर्ण केली, पण त्याच्या बदल्यात आहे ना मला फक्त एक थेंब रक्त पाहिजे. आणि ते रक्त आहे ना तरुण बाईचं पाहिजे. तो जिन त्याला असं दाखवतो, अरे एक थेंब पाहिजे. एक थेंबला काय आहे? जेव्हा तो पौर्णिमेच्या त्या रात्री आहे ना, ते ब्लड जेव्हा तो द्यायला जातो ना, चुकून त्याच्याकडनं 3 थेंब पडतात. हीच अजयची सगळ्यात मोठी चुकी होती. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माझं नाव रिकी आहे आणि हा जो आपला आजचा एपिसोड असणार आहे ना, हा पार्ट 2 असणार आहे. म्हणजे आपण अभिषेक बरोबर 2 एपिसोड रेकॉर्ड करतोय. जस्ट एक एपिसोड आपण काल लाईव्ह केला होता. ह्या एपिसोडमध्ये आपण मुंबईतल्या काही गोष्टी घेणार आहोत. त्याच्यासोबत जिनबद्दलही आपण खूप काही बोलणार आहोत, जे की आय नो तुमचं फेवरेट टॉपिक असेल ते. आणि आय होप तुम्ही हा एपिसोडही तेवढाच एन्जॉय कराल. पण एपिसोड स्टार्ट होण्याच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलात. आणि जर तुमच्याकडेही अशाच काही गोष्टी असतील तुमच्याकडे किंवा तुमच्या आजी आजोबांकडे, आई वडिलांकडे, जे आपल्या पॉडकास्टमध्ये येऊन बोलू शकतात किंवा त्यांना बोलायला आवडेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलाय पहिल्या लाईनमध्येच, ते तुम्ही भरा. आणि जर तुमच्या गोष्टी चांगल्या असतील, भारी असतील, तर आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू. इवन तुम्ही मेल करू शकता. तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्या आई बाबांकडून, आजोबांकडून ह्या गोष्टी ऐकायला किंवा तुमच्याकडूनही. तर नक्की तो फॉर्म फिल करा किंवा मेल करा. आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. लेट्स गो. हॅलो अभिषेक भाई, कसा आहेस तू? मजेत, एकदम भाई मजेत. मला आठवते की जी आपली आजची गोष्ट असणार आहे, पहिली गोष्ट, ती तू काळा चौकी लालबाग बद्दल काहीतरी बोलत होतास, तर तिच्यापासून आपण सुरुवात करूया. सो बेसिकली ही जी गोष्ट आहे ना, अगेन म्हणजे एक मास हिस्टेरियाचीच एक्झाम्पल आहे. बेसिकली म्हणजे खरी असेल किंवा अफवा पण असेल, पण ऐकायला जरा इंटरेस्टिंग वाटली मला. म्हणजे मी शाळेत होतो तेव्हा, मी वाजता 7वीला होतो आणि तेव्हा एक असा किस्सा ऐकला होता. म्हणजे एक कॉटन ग्रीन काळचौकीचेच किस्सा आहे. काळचौकी कॉटन ग्रीनच्या रेंजमध्ये ना एक जुनी चाळ होती. त्यावेळेस मी 7वीला होतो, म्हणजे आता बरीच वर्ष झाली असती. तर एक चाळ होती आणि ती एक गल्ली होती ना, म्हणजे एवढी ॲक्सेसिबल नव्हती. त्या गल्ली छोटीशी होती. त्या गल्लीमध्ये एक लांबच्या लांब चाळ होती. ती कितीतरी वर्ष ती अशी पडून होती, जुनी होती. म्हणजे मे बी बिल्डरचं आणि काय लँडलॉर्डचं काहीतरी डिस्प्यूट असेल ना, आणि कोण राहायचं ना. कौलं फुटलेली, दरवाजे वगैरे असे निघालेले आणि खिडक्या वगैरे अशाच लूज झालेल्या. आणि झालं असं ना एक दिवस की त्या लेनमध्ये ना एक टॅक्सीवाला होता. ठीक आहे, नॉर्थ साईडचा होता. तो फोनवर बोलत होता. ठीक आहे, आणि तो ॲक्च्युली भांडत होता फोनवर. साधा फोन होता, त्याच्यावर तो भांडत होता कोणाशी तरी समोर. आणि त्याला पहिला आवाज आला. त्याला असा आवाज आला ना की 3 बायका एकत्र ओरडल्याचा. म्हणजे कोणतरी मोठ्याने बोलतो ना, आपण काहीतरी असं एक वर्ड यूज करतो गप्प बसायला. म्हणजे त्याचा काय शब्द आपण ते काय हे करू शकत नाही, डिस्क्राईब करू शकत नाही, पण आपण एक व्हॉइस देतो, आवाज देतो की तसं 3 बायका एकत्र ओरडल्यासारखा त्याला आवाज आला पहिल्यांदा. त्याने इथे तिथे बघितलं, त्याला कोण दिसलं नाही आणि तो त्याच्या फोनवर चालू होता. त्याचा भांडायचा टोन वाढत होता. आणि ॲट द सेम टाईम आहे ना, तिथून एक बाई आपल्या मुलाला घेऊन जात होती आणि वाटतं ट्युशनवरनं येत होती आणि वाटतं रात्री काहीतरी 10-10:15 वाजले असतील. आणि ती तिच्या मुलाला घेऊन ट्युशनवरनं येत होती आणि ती त्याला ओरडत होती. मला वाटतं मुलाला तर ओरडत असेल, आई काहीतरी ट्युशनचं काहीतरी असणार ते प्रकार. आणि दोघंच जण त्या लेनमध्ये, ठीक आहे, त्या चाळीच्या इथे. आणि तो टॅक्सीवाला, त्याचा टोन वाढतोय आवाजाचा. आणि दुसऱ्यांदा पण त्या टॅक्सीवाल्याला आवाज आला. त्याने इथे तिथे बघितलं आणि त्याने इग्नोर केला आणि त्याचा सूर इतका वाढला भांडायचा. मोठमोठ्याने भांडत होता फोनवर. आणि ॲट द सेम टाईम ती बाई आणि तिचा मुलगा जात होता. आता तिसऱ्यांदा जो आवाज आला ना, तो इतका भयानक आणि मोठा होता ना, 3 बायका एकत्र ओरडायच्या. तर टॅक्सीवाल्याने त्या दिशेला बघितलं. त्याने स्वतःचा फोनच तिथे फेकला आणि टॅक्सी घेऊन पळाला तो. आणि त्याच वेळेस ती जी बाई होती ना, तिने पण त्या दिशेला बघितलं, त्या चाळीमध्ये एका खिडकीमध्ये. तर ती इतकी घाबरली ना, तर तिथेच ती पडली. मग तिचा पायात जीवच नाही राहिला, इतकी घाबरली ती. आणि तिचा मुलगा तिला उठवतोय आणि ती बाई म्हणजे एकदम असं तिला एक कसं शॉक लागला होता, घाबरली ती बघून प्रकार तो.
तर तिचा मुलगा बोला, आई चल निघूया, आई उठ ना, आई नको थांबूया, पळूया इथून. आणि ती ओरडते, म्हणजे आवाज म्हणजे असा फुटत नव्हता आणि ती बाई तिथून ओरडते आणि खिडकीमध्ये बघते ना, तर एक बाई होती, ठीक आहे, जिच्या साडीवर रक्त लागलं होतं आणि तिला 3 तोंड होते. एक तोंड होता पूर्ण जळालेला होता, दुसरा होता ते पूर्ण अशी जखम होती आणि म्हणतात ना की तिचे केस सुटले होते विस्कटलेले आणि डोळे पूर्ण लाल. तिने वाटतं काय तो प्रकार बघितला होता आणि त्या दिवशी वाटतं ग्रहण पण होता आणि ते बघून ती बाई घाबरली आणि ती जवळजवळ आहे ना 15 ते 20 मिनिटं तिथेच पडून होती ती आणि तिचा मुलगा. म्हणजे तिचं म्हणजे हिची वाचच गेली होती, नुसता आवाज ती ओरडत होती, ती घाबरली होती. मुलगा तिला उठवतोय, नाही उठत आहे, पळायचा प्रयत्न करते कारण का तिला उठायला पण जमत नव्हतं, तिच्या कमरेखाली पूर्ण म्हणजे तिला असं एकदम एनर्जीच तिला नव्हती. तिथून कोणतरी एक बाईकवाला आला आणि तिला वाटतं उचललं पटकन आणि तिला सोडलं, मुलाला आणि तिला सोडलं. आता ही गोष्ट इतकी व्हायरल झाली की सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. म्हणजे त्याचं कारण पण होतं, भीती का पसरली ते पण सांगतो मी. आणि म्हणजे त्या चाळीच्या बाजूला एक शाळा होती, ठीक आहे, आणि ती एक इन्सिडेंट झाला ना, त्याच्यानंतर ही गोष्ट एरियामध्ये खूप अशी पसरली होती की अशी कोण 3 तोंडाची एक चेटकीन कोणतरी आहे, ती लहान मुलांना टार्गेट करते. आणि असं अधूनमधून असे इन्सिडेंट व्हायला लागले की रात्री आहे ना 12 ते 3च्या मध्ये कोणतरी डोर नॉक करायचा आणि अशा घरी जिथे लहान मुलं आहेत, ठीक आहे, ज्या घरी लहान मुलं आहेत ना फक्त त्याच लोकांचे डोर नॉक व्हायचे. असं पण होतं मे बी ती लहान मुलांना टार्गेट करत होती, काही सॅक्रिफाईस वगैरे असेल तसं असेल. आणि त्यावेळी पण CCTV मध्ये काही कॅप्चर झालं नव्हतं. लोक घाबरलेली, म्हणजे एवढा एक बोलतो ना मास हिस्टेरिया, असं एकदम भीतीचं वातावरण होतं ना, तर मी पण घाबरलेलो यार. म्हणजे खूप खूप हे झालं होतं ना. आणि ते बाजूला शाळा होती ना, लोकांनी शाळेमध्ये पण पाठवायचा असा निर्णय घेतला होता की पाठवायचं की नाही पाठवायचं. पेरेंट्स पण घाबरले होते की लहान मुलांना एकटं पाठवणं किंवा शाळेत जाणं वगैरे खरंच हे आहे का, कारण का ते शाळेच्या बाजूलाच ती चाळ होती ती. आणि ही गोष्ट बरंच अशी चालू होती. आणि त्याच्या काही दिवसानंतर ना असा एक इन्सिडेंट झाला की एक मस्तीखोर मुलांचा ग्रुप होता, जे त्यांना कळलं ना न्यूज, म्हणजे असंच क्युरियोसिटी असेल, चल आपण बघूया काय आहे असं. तो जरा 10 जणांचा काही ग्रुप होता. ती लोक गेले त्या दिवशी आणि रात्र झाली होती, 11 वाजून गेले होते आणि कोणच नव्हतं त्या गल्लीमध्ये, ठीक आहे. ती गल्ली एकदम अशी म्हणजे बोलतात ना की रिकामी आहे. हां, स्ट्रीट लाईट वगैरे पण नव्हते त्यावेळी, म्हणजे गल्ली पण नाही बोलू शकत, एक प्रॉपर एक असं मध्ये चाळ आहे आणि ती छोटीशी एक लेन आहे, ठीक आहे. आणि तो मुलांचा ग्रुप होता. त्यांनी काय ठरवलं की काहीतरी असं विचित्र असं बोलून आहे ना, जे कोणी असेल त्याला मॅन्युप्युलेट करायचं म्हणून ही लोक असे बडबड वगैरे गायला लागले, अशी घाण घाण लँग्वेज वापरायला लागले, काहीतरी असं विचित्र बोलायला लागले. आणि बराच वेळ झाला त्यांना काही दिसलं नाही, तर त्याच्यातले काही लोक निघून गेले, काही मुलं होते ना निघून गेले. आता मोजून वाटतं 5 जण राहिले असतील. त्यापैकी एकाने काय केलं, कागदाचा गोळा घेतला आणि ते खिडकीत फेकून मारत होते. आणि ह्यांना म्हटलं की कोणतरी असेल, ठीक आहे, नोटीस केलं तर मग दिसेल. आणि ह्या लोकांनी काय केलं, एकाने केलं मग दुसऱ्याने केलं, सगळ्यांनी कागदाचा गोळा केला आणि फेकायला सुरुवात केली. त्यातले एक जण होता ना, त्यातला एक जण जो होता ना, तो काय करत होता, तोच जास्त म्हणजे अबिझिव्ह बोलत होता. त्याने कागदाचा गोळा घेतला आणि घाणेरड्या शिवाय देऊन तो खिडकीत फेकत होता. जवळजवळ त्या लोकांनी आहे ना, म्हणजे असं नॉर्मली त्याने एक 15-20 कागदाचे गोळे फेकले असतील, पण ते शिव्या घालून जे कागदाचे गोळे टाकायला सुरुवात केली ना, त्याने एक गोळा फेकला, शिव्या घातल्या घाणेरड्या, दुसरा गोळा फेकला, अजून घाणेरड्या शिव्या घातल्या. यावेळी त्याने ना मोठा गोळा घेतला आणि फेकला आणि खूप घाणेरडी शिवी घातली. तो कागदाचा गोळा रिटर्न आला आणि यावेळी त्या कागदाच्या गोळ्याला होता ना, म्हणजे रक्ताचे असे डाग लागले होते. हे लोक थोडी लोक टेन्शनमध्ये ती, काही लोकांना वाटलं अरे खरंच काहीतरी आहे, बोला मजा आहे, कोणतरी असेल. ह्या लोकांनी परत गोळा टाकला आणि त्यातल्या त्या एकाच जणांनी आहे ना तो गोळा टाकून बाकीचे 4 जण घाबरले होते. तर तो एक जण होता ना, तो खूप मस्तीखोर होता. त्याने एक गोळा बनवला आणि तो फेकला आणि खूप घाणेरड्या शिव्या घालायला लागला. फायनली ते खिडकीमधनं ती एंटिटी आली आणि तो हातात तिने तो कागदाचा गोळा पकडला होता आणि दिसायला खूप भयानक होती. म्हणजे तिचे 3 चेहरे होते,
आणि प्रत्येक चेहरा तो एकमेकांपेक्षा असा भयानक होता म्हणून. आणि तिने लिटरली आहे ना त्या 3 बायकांच्या आवाजामध्ये म्हटलं की ज्याने गोळा फेकलाय ना त्याच्या फॅमिलीला मी मारून टाकणार, कोणाला सोडणार नाही. ती पोरं तिथून घाबरली. म्हणजे त्या ग्रुपमधले जे माझे मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आम्ही कधी पण म्हणजे असं भेटलो ना तर आम्ही ती गोष्ट आठवण करतो. अरे आपण माहिती आहे असं एक किस्सा झाला होता, असं झालं होतं की त्यावेळेस वगैरे. तर माझा एक मित्र आहे ना, तर तो माझ्यापेक्षा लहान होता त्यावेळेस. त्या ट्विन सिस्टर होती. तर तो पण म्हणायचा की अरे म्हटलं मला तर आमचा डोर नॉक व्हायचा हा लहान असताना. म्हणजे असं होतं ना की लहान मुलं पण घाबरले होते की खास करून जी लहान मुलं आहेत ना त्यांचे रात्रीचे आहे ना डोर नॉक व्हायचे आणि कोणाला काही कळायचं नाही. आणि एक मला वाटतं रिसेंटली आहे ना 2019 मध्ये एक किस्सा झाला होता. आय गेस नवी मुंबईमध्ये झाला होता. एक माणूस कामावरनं येत होता आणि जो तिथे राहायचा ना त्याच्या बाजूला एक मॉल होता, म्हणजे असं अबॅन्डन केलेला होता. बरेच वर्षापासून कोणी नव्हतं, मॉल बंद पडला होता आणि त्याला असं वाटलं की मॉलमधनं कोणतरी आलंय म्हणून. तर ह्याने प्रयत्न केला बघायचं, तर त्याला काहीतरी विचित्र दिसलं आणि तो डायरेक्ट घरी पळाला आणि त्याचा पण डोर नॉक झाला. त्याने ठरवलं तो घरी पळाला आणि डोर नॉक झाला आणि त्याने वाटतं सोसायटीच्या मेंबर्सला सांगितलेलं की म्हणजे तो जेव्हा रात्री येत होता ना त्याला कोणतरी फॉलो केलं म्हणून. तर तो विचारलं की नाही कोणतरी असेल. चोर बोला चोर नव्हता, काहीतरी वेगळं होतं. त्या व्यक्तीचा चेहराच वेगळा होता. त्याला आहे ना अशी एक कोणतरी बाई दिसली आणि तिला 3 चेहरे होते आणि ती खूप म्हणजे खूपच फास्टली त्याला फॉलो करत होती. त्यांनी CCTVमध्ये चेक केलं, त्यांना फक्त ब्लॅक शॅडो अशी दिसली. तो एक इन्सिडेंट होता, तो ऐकण्यात आला होता म्हणून. म्हणजे असं म्हणजे आम्ही ऐकलंय की एक ठराविक वर्षांत काही ग्रहण असतात, काही एक 34 इयर्सने असतो, एक 42 इयर्सने असतं आणि मी एक सांगितलं होतं की 100 इयर्सने पण एक संपूर्ण ग्रहण असतं की त्यावेळेस वाटतं काही एंटिटीज असतात ना ते ॲक्टिव्ह असतात म्हणून. तर ही एक गोष्ट आहे बाई, म्हणजे मी असं ऐकलं होतं. म्हणजे खूप असं म्हणजे भीती वाटते अजूनही सांगितलं ना, आठवण आली ना यार. म्हणजे कारण ज्यांनी ते एक्सपिरियन्स केले त्याला बेटर माहिती असतं. आणि ती बाई जी होती ना, मी सांगितलं ना तिचं म्हणजे तिथेच ती पडली, तिला हे होतं तिच्या मुलासोबत. ती माझ्या मामीच्या फ्लोअरवर राहायची. मग ती 2-3 महिने घरात बाहेर पडत नव्हती. मी ते सांगितलं, ती बोलते अरे इतकं भयानक मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नाही की काय होतं काय माहिती तिकडे म्हणून. तो टॅक्सीवाला तर काय पत्ताच नसेल. आणि भाई ह्याच्यावरून मला अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे दादरची तू कोणतीतरी गोष्ट सांगत होतास. म्हणजे ब्लॅक मॅजिक रिलेटेड नसेल, पण मी असे एक आर्टिकल वाचलं होतं. म्हणजे आता प्रेक्षकांवरच सोडतो की तुम्ही त्या ब्लॅक मॅजिकचा पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्या किंवा काही. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की एक स्टोरी म्हणून एक आपण बोलूया, ठीक आहे. मी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. बेसिकली दादर एरियामध्ये हे झालेली आहे गोष्ट. आणि एक आजी होती आणि त्या आजीचं वय पण झालं होतं आणि ती खूप अशी परिस्थिती तिची गरीब होती आणि एक टाईमचं जेवण पण डिफिकल्ट होतं. तर तिच्या घरी आहे ना तिचा एक मुलगा आणि एक नातू होता, ठीक आहे. आणि आता परिस्थितीप्रमाणे तर गरिबी तो एक मोठा प्रॉब्लेम होता आणि दुसरा असा प्रॉब्लेम होता ना की तिचा जो मुलगा होता ना तो भयंकर बेवडा होता. खूप दारू पियायचा, म्हणजे दिवसा दुपारी नुसतं दिवसभर दारूवर असायचा आणि दारू पिऊन घरात धिंगाणे घालायचा. आणि असं होतं ना की तिच्या सुनेने जेव्हा एका बाळाला जन्म दिला, तिच्या नातूला जन्म दिला आजीच्या, तर ती वाटतं 2 दिवसांनी ऑफ झाली तिची सून आणि काही कॉम्प्लिकेशन्स आले आणि तेव्हा पैसे होते ना तिने जमवलेले आजीने ट्रीटमेंटसाठी, पण तिच्या मुलाने ना दारूमध्ये ते हे केले, म्हणजे टायमावर भरले नव्हते, तिला व्यवस्थित उपचार मिळाला ना, त्यामुळे तिची डेथ झाली. म्हणजे आजीप्रमाणे आहे ना जी सुनेची डेथची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना त्याचं हे होतं, बिकॉज ऑफ हिम शी डाईड. आणि मग त्याला काय पडली नव्हती, त्याला दारूशी मतलब होता. आणि झालं असं की तिचा ओव्हर द टाईम तिचा नातू मोठा झाला, शाळेत जायला लागला आणि नातू खूप हुशार होता. म्हणजे आजीचा फक्त एकुलता एक असा सोर्स बोलतात ना की जगण्याची उमेद म्हणून तो नातू होता. आणि बिकॉज तो अभ्यासामध्ये हुशार होता, शाळेमध्ये त्याला चांगले ग्रेड्स मिळत होते, स्कॉलरशिप्स वगैरे पण चांगले हे होतं. आणि तो मोठा झाला आणि 10वीला गेला. पण त्याचा जो बेवडा जो बाप होता ना त्याला खूप मारायचा, ठीक आहे. तो बेवडा त्या ना तिच्या नातूला खूप मारायचा. इनस्पाईट ऑफ दॅट तो म्हणजे चांगले ग्रेड्स आणायचा त्या कंडिशनमध्ये. आजीचा जो नातू होता खूप ॲम्बिशियस होता
म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं ना, की हे जे दिवस आहेत ना, आपली जी परिस्थिती आहे ना, ती दॅट इज टेम्पररी. ओके, इट इज टेम्पररी. मीच खूप चांगला अभ्यास करीन, मोठा डॉक्टर बनेन आणि आपण या परिस्थितीतनं बाहेर यावूया आणि मी तर त्या परिस्थितीतनं तुला बाहेरच काढीन. असं चांगला अभ्यास करीन, चांगला मोठा होईल. आणि आजीला एक चांगली एक होप होती. ती जगण्याची एक उम्मीद होती म्हणून. आणि झालं असं त्याचं वाटतं आहे ना 10वीची एक्झाम चालू झाली आणि तो खूप एफर्ट घेत होता. रात्री वाटतं वेळ झाली 8:30ची आणि तो अभ्यास करत होता आणि आजी जेवण बनवत होती. तर तो बेवडा आला, त्या आजीचा मुलगा. त्या दिवशी तो खूप पियाला होता आणि तो इतका नशेमध्ये होता ना आणि त्याने त्या आजीला सांगितलं की त्या बेवड्याने की जेवायला वाढ. आजीने नातूला विचारले की बाळा तुझा अभ्यास झाला असेल ना तर आपण जेवायला बसूया. तर तो नातू म्हणाला की बोला आजी एक शेवटचं गणित सोडवतो, 5 मिनिटं लागतील, मग आपण जेवायला बसू. आजीने त्या मुलाला सांगितलं की बोला त्याचा अभ्यास होऊ दे, 5 मिनिटं लागतील, तोपर्यंत मी चटणी वाटून घेते, मग आपण जेवायला बसू. त्या बेवड्याला काय माहिती कसला राग आला. तो आजीला बडबडायला लागला, शिवीगाळ करायला लागला. तर आजी त्याला समजवायचा प्रयत्न करत होती की बोला अरे त्याची परीक्षा चालू आहे, रोजचा तुझा धिंगाणा असतो, परीक्षेच्या वेळी तरी असं करू नको ना, त्याची 10वीची परीक्षा चालू आहे म्हणून. आणि त्यांचं भांडण वाढलं. आजी त्याला समजवायचा प्रयत्न करते पण तो नशेमध्ये होता एकदम आणि तो ऐकायलाच तयार नाही. म्हणजे आजी सांगत होती की 5 मिनिटं थांब, चटणी वाटते, मग आपण जेवायला बसू, त्याचा अभ्यास होऊ दे. त्या बेवड्याला कसला राग आला, भांडणं वाढली. त्याने तो चटणी वाटायचा जो दगड असतो ना, त्याला वळवंटा जो मानतात, त्याने त्या पोराच्या डोक्यात घातला. तो पोरगा ऑन द स्पॉट मेला. आता आजीने हे दृश्य बघून तिच्यावर आभाळच कोसळलं. तिला काही सुचलंच नाही. तिला चक्कर वगैरे यायला लागली अशी. आणि मग नेक्स्ट डे वाटतं पोलीस वगैरे आले, त्या बेवड्याला येऊन गेले. आणि आता आजीकडे तर आता काहीच नाही. आजीने त्याची जी लास्ट रिच्युअल होती ना ते तिने पूर्ण केलं. आणि आजीची कंडिशन अशी होती ना की तिच्या शरीर आता तिला साथ देत नव्हतं, तिचं वय झालं होतं. पण ती तितकीच ना मेंटली पण ती पूर्ण एकदम डाऊन झाली होती. म्हणजे एकुलता एक तिचा जो लाडका जो नातू होता तो पण नाही राहिला आता. त्या बेवड्याने आता ते सुनेचा पण जीव घेतला आणि मुलाचा पण जीव घेतलाय. म्हणजे तिच्याप्रमाणे म्हणजे 2 असे इनोसंट जे माणसं होते त्यांचं काहीच त्यांनी कोणाचं केलं नव्हतं, त्या लोकांचा जीव गेलाय. तिच्याकडे काहीच राहिलं नाही. मुलाशी तर ते बेवड्याशी तर नात्याचा संबंधच नव्हतं आणि ते 2 जण गेले. आता आजी एकटीच राहिली. तिचं जे जगण्याचं एकुलतं एक कारण होतं ते पण निघून गेलं. परिस्थितीप्रमाणे पण तिला काही अशा लिगल ॲक्शन्स वगैरे घेता नाही आली. तिला म्हणजे आजूबाजूने तिला मदत वगैरे मिळायची, तिला रिलेटिव्ह वगैरे कोण नव्हतं. आणि आजूबाजूचे शेजारचे वगैरे थोडे काही फायनान्शियली किंवा असे फिजिकली वगैरे काही असे हेल्प करायचे, बट दॅट वॉज नॉट इनफ. मेंटली तिला ती हेच होती ना एकदम. आणि तो बेवडा तर तो जेलमध्ये होता पण लिगल ॲक्शन्स घ्यायला वाटतं काही इनफ नव्हतं तिच्याकडे म्हणे. आणि मग झालं असं की तो वाटतं 2 महिन्याने तो बेवडा आहे म्हणून त्याला वाटतं सोडलं फॉर सम रिझन. म्हणजे त्याने असं सांगितलं की म्हणजे चुकून हातातनं सटकला, त्याने मर्डर नाही केलं असं. आणि काही कारणामुळे म्हणजे त्याला वाटतं सोडलं त्या लोकांनी. पण त्या बेवड्याचं असं होतं ना की तो दारूच पितोय आणि त्याला काय पडलीच नाही आहे. म्हणजे नथिंग इज हॅपन्ड, नॉर्मल झाला असं वागत होता. आणि तेच आजीला ती गोष्ट वाईट वाटायची म्हणून. म्हणजे तिला ती जगण्याची डे बाय डे उम्मीद जी होती ना ती डाऊन व्हायला लागली. आणि असंच जरा आहे ना शेजारचं कोणीतरी तिला सहज सांगितलंय का बाईने की मेल्यावर काळा जादू कर आणि ठिकाणाला लाव. तेव्हा आजीला काय सुचलं, ती दादरला एका सोसायटीमध्ये गेली, एका टॉवरमध्ये एका माणसाला भेटायला. ती एक अशी व्यक्ती होती ना म्हणजे सायकिक असेल मे बी, ओके. आणि ती अशी व्यक्ती आहे ना की ती स्पिरिट वर्ल्डमध्ये टेलिपॅथी करू शकते. म्हणजे मे बी गॉड गिफ्टेड असे काही लोक आहेत की त्यांना असं गॉड गिफ्टेड किंवा आहेत, सिद्धी आहेत की ती लोक स्पिरिट वर्ल्डमध्ये कम्युनिकेट करतात. आणि जे प्रेतबाधा किंवा भूतबाधा असतात ना तर त्याच्याकडनं ती लोक काउन्सिलिंग करून ती लोक एक स्टेबल करून टाकतात. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्हिटी काही असेल ना ते हे करतात. आणि तिने एक अशी इच्छा केली ना त्या व्यक्तीसमोर, त्या माणसाने इमिजिएटली तिला नाही सांगितलं. ठीक आहे, तिने सांगितलं की बोला आहे ना ती माझ्याकडे ती विद्या मला माहिती आहे, ठीक आहे, पण मी कधी पहिलं केलं नाही आणि करणार नाही आहे. ठीक आहे, आधीची अशी इच्छा होती ना की त्या बेवड्या मुलाला ठिकाणाला लाव. ठीक आहे, म्हणजे एक काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट किलिंग, म्हणजे स्पिरिटला किंवा काही कधी काळा जादू कर आणि त्याला ठिकाणाला लाव, म्हणजे त्याला मारून टाका. ठीक आहे, त्याने जे केलं आहे ना, ठीक आहे, त्याची
जी पेनल्टी आहे ती त्याला तेच आहे. त्या माणसाने डिनाय केलं. ठीक आहे. आजी ज्या माणसाकडे गेली होती ना, त्या व्यक्तीने डिनाय केलं. आजी कंटिन्युअसली 4 महिने झाले, 6 महिने झाले त्याच्याकडे बिचाऱ्याकडे यायची. तो पण थोडासा हे झाला होता की म्हणजे काय करायचं. ठीक आहे. आजीची कंडिशन पण हे होती आणि आजीची पण तब्येत म्हणजे डे बाय डे डाऊन व्हायची, पण ती काही ना काही प्रयत्न करून त्याला भेटायचा प्रयत्न करत होती. आणि फायनली त्याने कॉल घेतला. ज्या दिवशी त्यांनी जो प्रोसेस केला ना, ठीक आहे, त्याच्या नेक्स्ट डे त्या बेवडाचा ॲक्सिडेंट झाला. तो ॲक्सिडेंट इतका भयानक होता ना, त्या डंपरने त्याला उडवलं आणि लिटरली त्याची डेड बॉडी होती ना, ती एका म्हणजे गोणीमध्ये नेली होती भरून. आणि ते म्हणजे त्याचं बोलू ना, त्याचा अंतिम संस्कार पण केला नव्हता. दिवस गेले, महिने गेले आणि काही वर्षानंतर आहे ना, एका न्यूज चॅनलवर एक इंटरव्ह्यू आला आणि ही जी गोष्ट होती ना, ती जवळजवळ आहे ना 5 न्यूजपेपरमध्ये आला होता आर्टिकल. त्या 5 पैकी आहे ना आय गेस 3 ते 4 असेल ते वेल नोन इंडियन न्यूजपेपर आहेत. तो जो आर्टिकल जो होता ना, म्हणजे मे बी त्यांनी ब्लॅक मॅजिक रिलेटेड काही केलं असेल वगैरे असं म्हणून एक स्टोरी आलेली आणि मी पण ऐकलेली सोर्सेसकडनं की असं एक गोष्ट घडली होती दादर एरियामध्ये. आणि ते झालं ना प्रकरण. त्याच्या काही वर्षानंतर आहे ना न्यूज चॅनलवर एक व्हिडिओ होते, त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू होतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये आहे ना तो सेम व्यक्ती असतो ना, ज्याने ते तिला प्रोसेस करून दिला आहे, त्याचा इंटरव्ह्यू असतो. आता त्याचा इंटरव्ह्यू असा झाला होता ना की फक्त होस्ट दिसतोय. ठीक आहे. त्या माणसाला म्हणजे असं ना ब्लॅकआउट केलेला. ब्लॅकआउट म्हणजे कसं की त्याने ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला, जीन्स पॅन्ट घातलेली, फक्त चेहरा त्याचा हाईड केला होता त्यांनी. ते पण त्याने इंटरव्ह्यू देण्याचं टर्म्स अँड कंडिशन ठेवले होते. तो बोला की मी जे करतोय ना, माझी प्रोसेस थोडी वेगळी आहे. ठीक आहे. म्हणजे इट इज नॉट ब्लॅक मॅजिक बेसिकली. ठीक आहे. आणि त्याने काय सांगितलं की त्याच्याकडे आहे ना म्हणजे काही विद्या आहेत, तर तो आहे ना तो स्पिरिट वर्ल्डमध्ये टेलिपॅथी करतो आणि तो त्याची जी स्पेशलायझेशन जी आहे ना, तो काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग म्हणजे त्याच्याकडे काही बिझनेसमॅन आहेत, काही सेट ऑफ कस्टमर्स आहेत, तर त्याचं तो काउन्सिलिंग करतो. म्हणजे त्याला वाटलं की कोणतरी त्याच्यावर काला जादू केला आहे किंवा काही वगैरे केलं असेल, भूतबाधा किंवा प्रेतबाधा वगैरे असेल ना, किंवा त्याच्या रिलेटिव्हमध्ये कोणी एक्सपायर झाला आहे, तर त्याला मार्गदर्शन करायचं आणि त्याला मोक्ष करायचं. म्हणजे तो स्पिरिट वर्ल्डमध्ये अजूनही भटकतोय पण त्याला मोक्ष मिळत नाही. तर तो टेलिपॅथी करून ना ते गोष्ट सॉर्ट आउट करतो. आणि हा इंटरव्ह्यू झाला आणि त्या होस्टने त्याला एक प्रश्न विचारला की त्या व्यक्तीला की तुमच्या आयुष्यामध्ये एक कोणती अशी एक केस आली होती की जी तुम्हाला आयुष्यभर आठवेल, एक बेंचमार्क म्हणून. आता ह्याने जी गोष्ट सांगितली ना, तर तिकडचा डिपार्टमेंट पूर्ण हल्ला होता न्यूज चॅनलचा. तर त्याने सांगितलं की दादरमध्ये एक आजीचं एक आर्टिकल आलेलं, तर ती केस होती ना ती मी हँडल केली होती. सो बेसिकली म्हणजे मी केस हँडल करायचं असं होतं ना की त्या आजीचं बी वय होतं तसं. ठीक आहे. आणि ती आजी होती ना त्याच्याकडे आहे ना काही वर्षांपूर्वी कामाला होती आणि म्हणजे तिचा स्वभाव खूप असा माळव होता आणि तिने तिच्या मुलांना पण सांभाळलं. त्या व्यक्तीने ना इनिशियली त्याचा इंट्रोडक्शन दिला होता की तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, काही दिवसांनी तो रिटायरमेंट घेणार आहे, त्याची मुलं अब्रॉड आहेत आणि तो हे पैशासाठी नाही करत आहे. ठीक आहे. म्हणून त्याला फक्त म्हणजे म्हणतात ना की एक साईड प्रोफाईल म्हणून काउन्सिलिंग म्हणून करतो तो आणि त्याचे सिलेक्टिव्ह कस्टमर्स आहेत. ठीक आहे. आणि तो म्हणतो ही प्रोसेस जर का व्यवस्थित झाली ना तरच तो म्हणजे बोलतो ना की चार्जेस पण घेत नाहीत, पण समोरचे स्वखुशीने देतात. आपल्याला चांगलं झालं तर ते स्वखुशीने ऑफर घेतात. ते एक मी टोकन म्हणूनही घेतो, पण मी असं प्रोफेशनली करत नाही. आणि त्याने त्या आजीचे केस सांगितले. मग त्याने समजवलं की ती आजी आहे ना त्याच्या खूप मागे लागलेली. ती बिचारी खूप कन्व्हिन्स करत होती त्याला. ती सांगत होती की माझी एक शेवटची इच्छा आहे, ठीक आहे, तू त्या बेवड्याला ठिकाणा लाव, कारण का मला असं वाटतंय ना माझ्या नातवाला मोक्ष नाही मिळाली आहे. ठीक आहे. बोला आता माझं शरीर पण साथ देत नाही आणि माझं कोणच नाही आहे आता. ठीक आहे. तो फायनली तो तयार झाला. तो बोलला की त्याने एवढं पण सांगितलं की ही माझी फर्स्ट आणि लास्ट केस होती अशी. आणि त्याने सांगितलं प्रोसेस की तो एका डार्क रूममधला घेऊन गेला आणि त्याने इन्स्ट्रक्शन दिले की मी मेडिटेशन जेव्हा करीन ना तर तुला काही हॅल्युसिनेशन्स येतील आणि तुला आवाज पण येईल. ठीक आहे. आपण मेडिटेट करतो ना तर एका डीप मेडिटेशनमुळे ना आपण एका वेगळ्या वर्ल्डमध्ये जातो आहे. ठीक आहे. आणि तो अशी एक वर्ल्ड आहे ना तिथे जे स्पिरिट आहेत ना जे हरवलेले असतात, लॉस्ट स्पिरिट जे म्हणतात ना, त्यांना मोक्ष मिळत नाही, तर तुला मे बी रडायचा किंवा ओरडायचा आवाज येईल, तर तू डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. आणि त्याच वेळी जेव्हा आवाज येईल ना तेव्हा तू तुझी सर्व शक्ती केंद्रित करून तुझी इच्छा सांग, तुझं जे आहे ना रिक्वेस्ट आहे ना ते व्यक्त कर
आणि जे कोणी स्पिरिट असेल ना त्याने ऐकलं आणि त्याला जर का असं खरंच वाटलं की तुला त्या गोष्टीबद्दल न्याय मिळाला पाहिजे, तुझा पॉईंट व्हॅलिड असेल, तर तुला ते स्पिरिट इनिशिएटिव्ह घेईल आणि तुझं काम करेल, जे किलिंगचं जे होतं ना ते मारायचं बेवड्याचं, तर त्याने केलं तर ठीक, अदरवाईज ते फेलियर आहे. ठीक आहे. आणि मग आजी रेडी झाली आणि वाटतं त्यांचं ते काम झालं. तर ते होस्ट पण एकदम असा सरप्राईज होता. होस्टने विचारलं, मग आजीचं काय झालं, स्पिरिट कोण होती? तर त्याने सांगितलं की म्हणजे आजी कुठे आहे. तो बोलला की त्याच्यानंतर आजी फक्त त्याला एकदाच भेटली, ती शेवटचीच भेटली त्याला, ती फक्त पैसे घेऊन आलेली. तर त्याने ते डिक्लाईन केलं, ते डिनाय केलं त्याने की पैसे नको आहेत म्हणून. आणि मग त्याने विचारलं आजीला की तुम्हाला व्यवस्थित वाटतंय का, बरं वाटतंय का, मेडिटेशन आपण केला, म्हणजे कसं वाटतंय? ठीक आहे, म्हणजे काही त्रास वगैरे नाही ना? तर तो म्हणाला की आजीने फीडबॅक काय दिला की ॲट द टाइम ऑफ मेडिटेशन ना, की त्याला समोर असे व्हिज्युअल्स येत होते की तिचा नातू आहे ना एका दरवाज्यातनं येतो आहे, तिच्याकडे अप्रोच करतोय आणि तिच्याकडे बघून स्माईल करतोय. ठीक आहे, म्हणजे असंच एक वॉर्म वेलकम म्हणून जे असतं ना, ते तिला स्माईल करून तिच्याकडे बघून हसतोय. आणि ज्या नेक्स्ट डे जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ना, त्याच्या काही दिवसांनी तिला एक स्वप्न आलं. त्या स्वप्नामध्ये तिचा जो नातू आहे ना, त्या दरवाजामधनं रिटर्न गेला. आणि दिस इंडिकेट्स की तो त्या व्यक्तीप्रमाणे की त्या नातवाला मोक्ष मिळाली होती म्हणून. आणि जो स्पिरिट जो तिने बोलवला होता, तो नातवाचा स्पिरिट होता, ज्याने ते काम केलं होतं म्हणून. म्हणजे आणि इनफॅक्ट त्याने एवढं पण सांगितलं की त्या व्यक्तीने त्याने काही गोष्टी अशी सांगितली की जस्ट मेडिटेशन करून जे स्पिरिच्युअलचे पोर्टलचं ओपन करतो ना, की म्हणजे कधी कधी गुड साईन नसतात, काही असू शकतं. आणि त्याने डिटेलमध्ये एवढं पण सांगितलं, म्हणजे मला पण असं, मी तो इंटरव्ह्यू बघितला आहे, तर त्याने आहे ना एक घुबड पाळला आहे त्या डार्क रूममध्ये. तो घुबड आहे ना एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो. म्हणजे त्याला असं वाटलं की तो मेडिटेशन करताना, म्हणजे असं म्हणतात की आपण जेव्हा डीप मेडिटेशन करतो ना, तर आपले जे ऑरा असतो ना तो ओपन असतो, म्हणजे आपण नेगेटिव्ह एनर्जीला जास्त अट्रॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे, असं असतं. तर तो जो घुबड असतो ना, तो त्याला एक साईन देतो आवाजाने की एक वॉर्निंग असते की नेगेटिव्ह येत आहे. पॉझिटिव्ह असेल तर त्याला एक वेगळी साईन देतो. त्याने एक मांजर पाळली आहे रिसेंटली. म्हणजे कोणी व्यक्ती बॅड इंटेन्शनने येत असेल किंवा काही असेल, कोणी नेगेटिव्ह स्पिरिट वगैरे असेल ना, ती मांजर त्याला हे करते, इन्फॉर्म करते, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. आणि असं म्हणतात ना की जे प्राणीचा ऑरा जो असतो ना खूप स्ट्रॉंग असतो. म्हणजे हे अशी एक आहे त्याचं बॅकग्राऊंड त्या मेडिटेशनचं, की प्राण्यांचा ऑरा खूप स्ट्रॉंग असतो आणि प्राणी घरामध्ये पाळणं जे असतं ना, म्हणजे होतं ना की नेगेटिव्ह गोष्टी असते ती दरवाजा बाहेरच राहते, दरवाजाचा आत येऊ शकत नाही. हे एक आहे, म्हणजे मी ऐकलं आणि वाचलं पण आहे आणि मला पण असं वाटतं ही गोष्ट खरी आहे. तर भाई ह्याच्यावरूनच मला तुला अजून एक गोष्टीबद्दल विचारायचं आहे, जे आपल्या पॉडकास्टमध्ये खूप कमी डिस्कस झाले, पण आपली जी ऑडियन्स आहे त्यांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता खूप आहे. ती म्हणजे जिन. जिन असं म्हटलं जातं की एक मुस्लिम समाजातलं भूत आहे आणि त्याचे खूप वेगवेगळे पॉवर्स असतात, हे असतात, पण त्याची गोष्टी आपण ॲक्च्युली आपल्या पॉडकास्टवर खूप कमी ऐकल्यात, तर ती गोष्ट मला ऐकायला आवडेल. हां बाई, जिनची पण आहे गोष्ट. आता जिनचं असं आहे ना बाई की हे जिन्नात जे म्हणतात ना, म्हणजे काही इस्लाम ग्रंथ आणि कुराणप्रमाणे आहे ना, जिन म्हणजे एक सुप्रीम एंटिटी आहे. ओके, आपल्याकडे जसे ब्रह्मराक्षस आहेत ना, तसे जिन आहेत. आता जिन बोललं तर असं वाटेल की अल्लादीनचा जिन फॅन्टेसी वगैरे, ते म्हणजे ते बोलतात ते जस्ट फॉर फॅन्टेसी आहे. पण हा जो ॲक्च्युअल जो जिन जो आहे ना, ज्या पुस्तकाप्रमाणे दिलं, ते खूप डेंजरस आहेत. आणि म्हणजे अशी त्यांचा इतिहास आहे ना, म्हणजे त्यांचं एक्झिस्टन्स आहे ना, त्यांचं अस्तित्व मनुष्याच्या जन्माच्या आधीपासून आहे. पृथ्वीवर मनुष्य यायच्या आधीपासून त्यांचं अस्तित्व आहे. आणि बेसिकली ते 4 प्रकारचे जिन आहेत. ठीक आहे, अग्नी तत्वाप्रमाणे आहेत. अग्नितत्व, जल, पृथ्वी आणि वायू. आणि त्यांचं आपापसात म्हणजे एक वॉर चालू होती. आणि त्यातले जे अग्नितत्ववाले होते ना, ते सुप्रीम होते, ते पॉवरफुल होते आणि त्यांनी बाकीच्या 3 लोकांना हरवलं, बाकीच्या 3 कॅटेगरीला हरवलं. आणि असं म्हणतात ना की ते जिनची एक वेगळी दुनिया आहे. त्या जिनच्या दुनियामध्ये आहे ना, ते अग्नितत्ववाले राज्य करतात. आणि जे अग्नितत्ववाले राज्य आहेत ना, त्याच्यामध्ये खूप डेंजरस कॅटेगरीवाले आहेत, बाकीचे नॉर्मल आहेत. आणि म्हणजे ग्रंथाप्रमाणे असं म्हणतात की काही जिन चांगले आहेत आणि काही वाईट आहेत. म्हणजे असं म्हणणं आहे की ते वाईट पण नाही आहेत आणि चांगले पण नाही आहेत.
जी कॅटेगरी आहे त्यांची. तर म्हणजे असा एक प्रकारचा जीन आहे ना, ठीक आहे. म्हणजे चांगला जीन असेल ना, तर तुझी इच्छा पूर्ण करेल, पण काही त्याच्याबद्दल मोबदला घेणार नाही, इन रिटर्न काय मागणार नाही. पण जो वाईट जीन आहे ना, तो तुझी इच्छा पूर्ण करेल, तुला तो टेम्प्ट करेल म्हणून. तर तुला तो म्हणजे इन्फ्लुअन्स करेल की तू इच्छा माग, पण त्याच्या बदल्यात तो जे घेईल ना, तर तू इमॅजिन पण करू शकत नाही म्हणून. आणि असं म्हणतात ना, की जो जिनच्या श्रापमध्ये किंवा जिनकडनं तो इच्छा पूर्ण करून घेतो, म्हणजे एक श्राप घेणं आहे. आणि तो इतका म्हणजे डेंजरस होण्याचं कारण असं आहे ना, की तो वर्षानुवर्षे किंवा आहे ना, म्हणजे जनरेशन टू जनरेशन आहे ना, तो पास ऑन होतो. म्हणजे एक समजा एका फॅमिलीने जर का एक विधी केली त्याला बोलवायचं, तो इझिली जाणार नाही. त्या फॅमिलीशी टू जनरेशन राहणार, कितीतरी हजारो वर्ष तो राहू शकतो. आणि तो म्हणजे समजा त्याने सोल कॅप्चर केला, त्याने एखादा आत्मा घेतला ना, तर त्या आत्म्याला मोक्ष पण मिळणार नाही. आणि तो आत्म्याला इतकं तडपवतो ना, की तो मोक्षासाठी तो खूप प्रयत्न करत असतो, पण त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणजे समजलं नाही की एक मनुष्य त्याचं म्हणजे त्याचे हे झालं, ऑफ झाला. त्याच्यानंतर त्याचा आत्मा झाला आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. मोक्षप्राप्तीनंतर तो पुनर्जन्मासाठी तो तयार असतो. पण म्हणजे मोक्ष नाही झाला त्याचं, तर त्याने पुनर्जन्म होणारच नाही म्हणून. आणि तो जीन असतो ना, त्याच्याकडनं म्हणजे काम करून घेतो, वाईट काम करून घेतो, असं आहे. तर याची एक स्टोरी सांगायला सुरुवात करतो यार, की अशी एक फॅमिली होती आणि ती फॅमिली जी होती ना, ते एक वॉल कलर कंपनीचे खूप मोठे हे होते, बिझनेसमॅन होते. तर त्यांना वाटतं जिनचा श्राप लागला होता. ती लोक काही ब्लॅक मॅजिकच्या इन्फ्लुएन्समध्ये होते. ते रातोरात श्रीमंत झाले आणि एक रात्री ते पूर्ण गायबच झाले. म्हणजे फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त झाली, डिस्ट्रॉय झाली होती. आता स्टोरी अशी आहे ना बाई, स्टोरी सांगायला सुरुवात करतो की केरळची गोष्ट आहे आणि म्हणजे केरला कर्नाटक बॉर्डरची गोष्ट आहे. तिथे एक गावामध्ये एक माणूस होता, मी काल्पनिक नाव घेतो मनोज. आणि मनोज जो होता ना, तो बेसिकली त्याला स्टॉक मार्केटमध्ये खूप हे होतं, म्हणजे त्याला एक व्यसन लागलं होतं स्टॉक मार्केटचा. आणि म्हणजे त्याने खूप पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि त्याने काही गुंड प्रवृत्ती लोकांकडे पण पैसे घेतले होते म्हणून. आणि झालं असं ना, की ते हेमंत मेहताचा तुला माहितीच ना स्कॅम, हेमंत मेहताचा जो स्कॅम होता ना, तर स्टॉक मार्केट रिलेटेड, तर त्या स्टॉक मार्केटच्या ह्याच्यामध्ये त्याचे पैसे अडकले होते. आणि आता त्याचे पैसे अडकले तर तो पण टेन्शनमध्ये आला. आणि जे गुंड होते त्याच्या घरी यायचे, त्याची एक बायको आणि एक मुलगा होता लहान, आणि त्याला मग जीवे मारण्याची धमकी यायला लागली. आता मनोज टेन्शनमध्ये त्याचे पैसे अडकलेत, कसं सॉर्ट आउट करणार. आणि या गोष्टीला खूप त्रस्त झाला होता. त्याने सगळे पैसे, आपलं जेवढं पण जमीन काही होतं ना, सगळं त्याने पणाला लावून पूर्ण त्याने पैसे टाकले होते आणि ते पैसे स्कॅममध्ये अडकले होते. तो पूर्ण असा म्हणजे ऑलमोस्ट तो कंगालच झाला होता. आणि वरून ते गुंडांचं त्याला ते टेन्शन होतं. तर त्याने एक टोकाचा पाऊल घ्यायचा निर्णय घेतला. तो ज्या गावात राहत होता तिथे एक जंगल होतं, त्या जंगलात कोणी जायचं नाही. त्या जंगलाच्या पलीकडे एक दरी होती. आणि तो वाटतं पौर्णिमेच्या रात्री होता ना, त्या जंगलाच्या दिशेने गेला आणि त्याला ॲक्च्युली सुसाईड करायचं होतं तिथून दरीतनं उडी मारून. तो जरा वेळ थांबला, त्याने सिगरेट लाईट केली. ठीक आहे, त्याने सिगरेट लाईट केली आणि अचानक त्याच्यासमोर एक माणूस आला. मनोज जरा दचकला आणि त्याने म्हणजे चौकशी केली, की म्हटलं कोण वगैरे, असं इंट्रोडक्शन वगैरे विचारलं वगैरे. तर तो बोला की तू मला बोलवलंस. तो माणूस जो होता ना, मनोज, मला तू मला बोलवलं. असं म्हणलं, मी नाही बोलवलं. आणि तू लाईट केलीस ना, तू माचीस पेटवलीस ना, लाईट केली, तर मला वाटलं की मला बोलवलंस म्हणून मी आलो. आणि मनोज वाटतं हा कोणतरी टाइमपास करत असेल, असंच कोणतरी असेल. पण तो जरा दचकला, कारण का एवढा वेळ कोण नव्हता आणि हा अचानक समोर कसा आला. आणि मनोज ॲक्च्युली टेन्शनमध्ये होता, थोडा फ्रस्ट्रेट पण झाला होता तो त्या विचारांनी. आणि मग तो मनुष्य फायनली काय म्हणाला की मनोजला, की तुझे काही प्रॉब्लेम्स असतील ना, ठीक आहे, ते मला सांग, ठीक आहे, मी सॉर्ट आउट करू शकतो तुझे प्रॉब्लेम. मनोजला वाटलं, बोला असंच कोणतरी टाइमपास करत असेल तर म्हटलं, बोला मी खरंच सांगतोय, मी जे तुझे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करेल, पण त्याच्या बदल्यात आहे ना मला काहीतरी तू द्यायचं, ठीक आहे. मनोज वॉज सेम लाईक, तो फ्रस्ट्रेटेड होता, रागात होता आणि याला वाटलं असंच कोणतरी टाइमपास करत असेल. तर मग त्याने परत विचारलं त्या माणसाने, की म्हटलं बघ, ट्राय करून बघ, ठीक आहे, बोला मी पूर्ण करून देऊ शकतो तुला. पण तर मनोज रागाच्या भरात त्याला बोला, हा ठीक आहे, चल तू एवढं बोलतोयस ना, एक काम कर,
त्या गुंडांचा बंदोबस्त कर आणि माझे जेवढे पैसे अडकले आहेत ना ते मला रिलीज करून दे. बोला ठीक आहे एवढंच ना. तर बोला हा ठीक आहे मग चालेल करून देतो. आणि वाटतं तो माणूस निघून गेला आणि मनोजने वाटतं नंतर त्याने त्याचं माइंड चेंज केलं. फॅमिलीची आठवण आली आणि तो घरी गेला. ठीक आहे म्हणजे सुसाईड करायचं त्याचं जे माइंड जे होतं ना त्याने वाटतं फॉर सम रिझन त्याने ड्रॉप केला. घरी गेला. आता घरी जातोय ना विदिन फ्यू डेज ते गुंड यायचे बंद झाले. त्याचे स्टॉक मार्केटमध्ये जे पैसे होते ना ठीक आहे ते स्कॅममध्ये होते पण रिकॉल झाले त्याला मिळाले. आणि मनोज सरप्राईज होता की त्याला वाटलं अरे तर चांगलं झालं. पण त्याला लिंक नाही झालं की त्याला वाटलं हा कोइन्सिडन्स असेल. आणि एकदा झालं असं ना की मनोज मागच्या घरामध्ये पडवी असते म्हणजे एक छोटं गोडाऊन टाईप घर असतं. सुकी लाकडं वगैरे आपण ठेवतो. आणि घर म्हणजे ते छोटंसं घर असं होतं त्याला खिडकी नव्हती आणि डार्क रूम होती लाईट वगैरे काही नाही. तो जरा असंच काहीतरी लाकडं काढायला गेला ना रात्रीचा तर त्याला असा एक आवाज आला आणि मनोज जरा दचकला. त्याला कोणी हाक मारलं की मनोज म्हणून आणि जरा हसायचा आवाज आला. आणि मनोजही दचकला. त्याला वाटलं त्याला बाज झाला असेल. त्याला परत आवाज आला मनोजला. आणि मनोजने इथे तिथे बघितलं आणि यावेळी जरा मोठ्याने हसायचा आवाज आला. आणि मनोज आता खरंच घाबरला तिकडे. तर तो विचारतोय कोण आहे काय वगैरे. तर तो बोलला की म्हटलं तू अरे ओळखायला पाहिजे होतास. बोला मी त्या दिवशी आलो होतो. बोला तू दिसत का नाहीस. तो बोला की मी दिसत नाही कारण का मी जीन आहे. मनोजला वाटतं हा काय प्रँक करतोय की काय आजूबाजूला जाऊन बघतोय कोण नाही काय वगैरे. आणि मग मनोज परत त्या रूममध्ये गेला आणि बोललं खरंच तू कोण आहेस काय. तर तो सांगतो की मी जीन आहे. आणि मग तू समोर का नाही. तर त्याने सांगितले की पौर्णिमेच्या रात्री माझ्या आहे ना एक पीक पॉवर लावतो म्हणजे मी टॉपमोस्ट पॉवर लावतो. त्यावेळी मी मनुष्याचं रूप घेतलं. मी बेसिकली माझं ॲक्च्युअलमध्ये कोणताही रूप नाही आहे. मी कोणाच्याही ह्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे मी झाडाचं पान पण होऊ शकतो फुलं पण होऊ शकतो एक ऑब्जेक्ट पण होऊ शकतो. म्हणजे त्या दिवशी त्यांना जो माणूस भेटला तो माणसाच्या रूपात जिन होता. जीन आलेला. हां हां तेच. आणि त्याने सांगितलं मनोजला की तू जेव्हा आग पेटवलीस ना ठीक आहे तर त्या आगीच्या दिशेने मी आलो बघून. आणि कमी आग तत्वातनंच माझं जन्म झालेला आहे. ठीक आहे. आणि मग मनोज ॲक्च्युली घाबरलेला त्याला. आणि मग ठीक आहे मग काय करायचं. तर तो बोलला की तू बघितलंस ना मी तुझं काम करून दिलं आता माझं काम करायचं आहे तू. तर मनोज बोलला तुझं कसलं काम आहे. तर जिन बोलला की हे तुझं सॉर्ट आउट केलं. तू जे बोललास ना की गुंडांचा बंदोबस्त कर आणि तुझे पैसे परत मिळावे ठीक आहे त्याच्या बदल्यात तू मला आता काहीतरी द्यायचं. तर मनोजने ॲक्च्युली तेव्हा डिनाय केला. तर बोलला कसं शक्य आहे कोइन्सिडन्स असेल. तेव्हा तो जिन भडकला त्याच्यावर. तो म्हटला की तुला बघायचं आहे आता हे जे सगळं केलं ना मी नॉर्मल करू शकतो पण तुझी फॅमिली पण जिवंत राहणार नाही. मनोज घाबरला. आणि मनोजला फायनली पटलं की ह्यानेच केलं असेल. तर तो बोला की काय करावं लागेल. तर त्याने पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं की तुला काही करायची जास्त गरज नाही आहे. ठीक आहे. तू ज्या इच्छा मागशील ना त्याच्याबद्दल मला काहीतरी द्यायचं सिम्पल. ठीक आहे. तो ॲक्च्युली मनोजला इन्फ्लुएन्स करत होता आणि एका जाळ्यामध्ये फसवत होता. आणि तुझा जिन जो होता ना तो चांगल्या कॅटेगरीतला नव्हता. मी तुला म्हटलं ना की जे चांगले असतात ना ती लोक पूर्ण करतात पण काही घेत नाहीत. पण हा जो जिन असतो ना तो इन्फ्लुएन्स करतो. आणि एक अशी गोष्ट त्याच्याकडनं मागेल ना की त्याला पस्तायला लागेल म्हणून. आणि ॲक्च्युली आहे ना म्हणजे काय होतं की मनोज आहे ना त्याचं डिस्कशन होतं आणि तो विचारतो की आता यापुढे काय कसं काय. तर तो बोलला की तू आहे ना जेव्हा तुला इच्छा पूर्ण करायची असेल ठीक आहे तू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलास ना साधं तू लाईटवर जरी मला हाक मारलीस ना तरी मी येईल. पण मेक शुअर जिथे मला बोलवशील तिथे तू एकटाही देवाचा फोटो नाही आणि कोणताही धर्माचा सिम्बॉल नसावा. ठीक आहे. आता मी तुला इथे भेटायला आलं कारण का इथे तसं काहीच नाही आहे. ठीक आहे. रूम एकदम डार्क आहे लाईट नाही आहे. आणि तू दिव्याच्या बत्तीवर तू हे केलंस ना तर ते मी अग्नितत्वातलं आहे आणि त्याच्या थ्रू मी तुझ्याशी बोलू शकतो. आणि मग मनोजने विचारलं की मला हे काय करावं लागेल ती विधी काय करावी लागेल. तो बोलला की काय नाही एक डार्क रूममध्ये आहे ना तू तिकडे बत्ती लाव ठीक आहे आणि तुझे काही असेल ना इच्छा हे कर मी ते पूर्ण करेल आणि जे मागशील ना त्याच लेवलचं मला तू रिटर्न द्यायचं. आणि इथेच मोठी चुकी केली मनोजने. त्याने त्याला अंडर एस्टिमेट केलं. त्याला वाटलं की हा मे बी नॉर्मल गोष्ट काहीतरी मागत असेल इन रिटर्न. म्हणजे त्याला वाटलं काहीतरी कोंबडी नाही तर बकरा वगैरे मागेल.
पण त्याला त्याचा आयडिया नव्हता तो काय मागणार होता. आता ओव्हर द टाईम झालं असं की मनोजने एक्सपेक्टेशन धरली. तो बोलला की मला बिझनेसमध्ये थोडंसं हे करून दे, आयडियाज दे, प्रॉफिट वगैरे होऊन दे, म्हणजे गावातल्यांना पण डाऊट नाही येणार की मी कोणत्या ब्लॅक मॅजिकमध्ये इन्फ्लुएन्स आहे का. तो बोला ठीक आहे, तर काय करायचं. आता त्यावेळेस आहे ना ती जी कंपनी होती ना त्या लोकांनी आहे ना केरळामध्ये पाऊस भरपूर पडायचा आणि त्यावेळी आहे ना म्हणजे ऑइल पेंटची गरज होती आणि त्याने आहे ना ऑइल पेंटची कंपनी चालू केली आणि बऱ्यापैकी त्याचा बिझनेस चालला. म्हणजे ऑइल पेंट होता ना, कन्सेप्ट जो होता ना वेगळ्या प्रकारचा, तर त्यांनी लॉन्च केलेला. ती आयडिया त्याला आली होती, त्या माणसाला, मनोजला. आणि मग त्याने कारखाना चालू केला त्याच गावामध्ये. ते गाव एकदम सिक्युरेटेड होतं. तिथे त्याने कारखाना चालू केला आणि मग बऱ्यापैकी ते चाललं होतं आणि ओव्हर द टाईम चांगला बिझनेस झाला. गाडी घेतलं, बंगला घेतलं, सगळं सेटल झालं. आणि असंच, आणि त्याने फॅक्टरी होती ना त्याची, फॅक्टरी त्याने अशी बांधली होती ना, तर फॅक्टरीचे जे कलर होते ना भिंतीचा, तो खूप डार्क होता. आणि त्या फॅक्टरीमध्ये आहे ना एक अशी रूम होती ना, डार्क रूम, ठीक आहे, तिथे कोणालाच ॲक्सेस नव्हता, फक्त मनोजलाच ॲक्सेस होता, ठीक आहे. आणि त्या रूमला खिडकी नव्हती, लाईट कनेक्शन नव्हतं, नुसतं एक टेबल, चेअर आणि एक दिवा होता. आणि म्हणजे कसं होतं, आता गावातल्या लोकांना कसं होतं की त्यांना मजुरी मिळाली, त्यांना पगार पण चांगला मिळत होता. आणि फर्स्ट ऑफ ऑल मनोज जो होता ना, तो दर पौर्णिमेला आहे ना त्यांना सुट्टी द्यायचा कामगारांना. ओके. आणि हां, म्हणजे गावातल्यांना थोडंसं वाटलं होतं की हा ब्लॅक मॅजिकच्या इन्फ्लुएन्समध्ये, पण डिटेलमध्ये माहिती नव्हतं की हा एक जीनसोबत एक विधी करतोय, ठीक आहे. आणि झालं असं की हा ओव्हर द टाईम आहे ना, पौर्णिमेच्या रात्री आहे ना तो दिवा लावून वगैरे त्या जिनला बोलवायचा आणि काही सर्टन छोट्या मोठ्या इच्छा वगैरे तो हे करायचा. आणि मोस्टली ते बिझनेस रिलेटेड होते, म्हणजे टेंडर्स रिलेटेड किंवा काही जे असेल ना, बऱ्यापैकी त्याचा प्रॉफिट चालू झाला. त्याने गाडी, बंगला, घर वगैरे घेतला आणि झालं असं की चांगला तो सेटल झालेला. आणि एकदा त्याने अशी विधी केली आणि त्याने एक इच्छा सांगितली. तर तो जिन काय म्हणाला माहिती आहे की आता एवढं सगळं मागितलंयस, आता माझी वेळ आहे मागायची, ठीक आहे. तर मनोज बोलला हा ठीक आहे, कॅज्युअली. आणि मनोजची चुकी झालेली की त्याने त्याला अंडर एस्टिमेट केलं. की तो जिन बोला ठीक आहे, तुला काय पाहिजे, काय देऊ शकतो. जिनने जे सांगितलं ना, तर मनोजचे म्हणजे पायाची जमीनच सरकली. तो काय म्हणाला की तो जिन म्हणाला की ज्या लेवलचं तू मागितलं आहे ना, त्याच्या बदल्यात आहे ना मला तुझ्या एका फॅमिली मेंबरचं आत्मा पाहिजे, ठीक आहे, जो माझ्यासोबत राहील आणि माझी सेवा करेल. हे बघून मनोज तर लिटरली त्याची हवा टाईट झाली होती. म्हटलं हे तर शक्य नाही आहे. मनोजने त्याला सांगितलं की कसं पॉसिबल आहे, मी माझ्या प्रियजन फॅमिली मेंबरला कसं देऊ. आणि जिन तेव्हा भडकला. जिन बोलला की मी तिथे सगळ्या फॅमिली मेंबर्सला उडवू शकतो आणि हे जे आहे ना सगळं नॉर्मल करीन, ठीक आहे. हे जे आहे ते सगळं नॉर्मल करीन, तुझ्या फॅमिली मेंबर्सला पण मी सोडणार नाही. आणि मग मनोज बोलला की मला मी या गोष्टीबद्दल जरा विचार करतो. आणि मनोज तेव्हा म्हणजे खूप टेन्शनमध्ये होता, काय करायचं म्हणे. आणि त्याने बराच विचार केला आणि फायनली मग नंतर त्याच्यानंतरच्या एका प्रोसेसमध्ये, त्या विधीमध्ये त्याने त्या जिनला बोलवलं आणि त्याला काय सांगितलं की माझी एक शेवटची इच्छा आहे की माझा एकुलता एक मुलगा जो आहे ना, तो माझा बिझनेस जेव्हा टेक ओव्हर करेल ना, जेव्हा तो सेटल होईल ना व्यवस्थित, तर मी आत्मसमर्पण केले, म्हणजे माझा आत्मा तो हे कर, ठीक आहे. जिन बोला ठीक आहे. मग त्याला बोललं ते आत्म्याशी मतलब होती म्हणून. आणि झालं असं की त्याचा मुलगा जो होता ना मनोजचा, तो फॉरेन रिटर्न होता, अब्रॉड स्टडीज करून आला आणि मग हळूहळू त्याने वडिलांचा बिझनेस सांभाळायला घेतला. त्याने बिझनेस समजायचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी तो हँडल करत होता. आणि त्याचं लग्न पण झालं, ठीक आहे. अजयचं लग्न झालं आणि लग्नाच्या काही महिन्यानंतर आहे ना मनोजची डेथ झाली. आणि डेथ पण अशी मिस्टिरियस वेमध्ये, असं ॲक्सिडेंट झालं, त्याला काही असं म्हणजे हेच नव्हतं, मेडिकल रिपोर्टमध्ये काही हेच नव्हतं, कन्क्लुजनच नव्हतं. आणि म्हणजे गावामध्ये अशी कानोकानी त्याला खबर आली होती की त्याचे वडील ब्लॅक मॅजिकच्या इन्फ्लुएन्समध्ये होते म्हणून. आणि ते असं पण होतं ना, त्याला काही गोष्ट म्हणजे अशी पटत नव्हतं, म्हणजे पौर्णिमा जेवची सुट्टी आणि त्या कारखान्याचा कलर वेगळा आणि महत्त्वाचं म्हणजे कारखान्यामध्ये एकही देवाचा फोटो पण नाही आणि कसलाही सिम्बॉल नाही, ठीक आहे. तर त्याला ती गोष्ट पटत नव्हती. त्याला मॅनेजरने पण सांगितलं होतं की त्याच्या वडिलांनी हे प्रोसेस होते आणि मग तेच फॉलो करायचं. आणि झालं असं ना की अजय तो बिझनेस हँडल करायला लागला, पण त्याला ती क्युरियोसिटी पण होती की जे वडिलांची डेथ कशी झाली, काय होतं, तर तो फाइंड आउट करायला प्रयत्न करत होता.
आता अजयने वडिलांचा बिझनेस टेक ओव्हर केला, म्हणजे त्याने त्याची जागा घेतली फॉर एक्झाम्पल, आणि सगळं चाललं होतं व्यवस्थित, आणि पब्लिक हॉलिडे होता, आणि त्यावेळी कोणच नव्हतं, फक्त तो वॉचमॅन पण तो जेवायला गेला. कारखान्यामध्ये अजय फक्त एकटाच होता, आणि ती जी रूम पण होती ना, त्याचे वडील तिकडे जे प्रॅक्टिस करायचे, ते विधी करायचे ना, तर ते रूममध्ये तो गेला आणि त्याला वियर्ड वाटलं. त्या रूममध्ये त्याला वाईब्सच वेगळे वाटले, आणि म्हणजे रूमचा आहे ना, जे कलर होता ना, तो एकदम डार्क होता, आणि लाईटच नाही, लाईटचं कनेक्शन पण नाही. त्याने काय केलं, मग कसे तरी लाईटची कनेक्शन त्याने एक बल्ब लावून एक्सटेंड केला, आणि त्या दिवशी वाटतं रात्र झाली, त्याला कामाला उशीर झाला, आणि तो एकटाच होता त्या कारखान्याच्या ऑफिसमध्ये. त्याने ज्या वडिलांच्या ज्या कॅबिनमध्ये तिथेच त्याने सेटअप केला, आणि वाटतं काहीतरी ना अशी बल्ब जो होता ना येलो कलरचा जुना तो, आणि त्याला असा आवाज आला, त्याला कोणीतरी हाक मारली अजय म्हणून. त्याला आधी वाटलं त्याला भास झाला, आणि हसायचा पण आवाज येत होता, आणि लाईट गेली. मग त्याने ती जुना दिवा होता तो पेटवला, आणि तो जरा काहीतरी काम करत होता, आवरत होता त्या दिव्याच्या ह्याच्यामध्ये. यावेळी मोठ्याने आवाज आला त्याला, हसायचा आवाज आला, आणि त्याला कोणी हाक मारली अजय म्हणून, आणि तो घाबरला, आणि हसायचा आवाज वाढत होता. त्याने काय केलं, अजयने ना त्याचं काम पटकन आवरलं, आणि तो घरी गेला. आता तो घरी गेला तर तो परत त्या कारखान्यामध्ये यायला त्याने म्हणजे अवॉइड केलं, तो घाबरत होता ॲक्च्युली. आणि म्हणजे 15 दिवस झाले तो परत कारखान्यात गेलाच नाही. त्याला ऑफिसमधनं मॅनेजरचे फोन येत आहेत, आणि म्हणजे सेक्रेटरीचे फोन येत आहेत, आणि त्याची आई पण म्हणते तू काय गेलंच नाही, डिस्टर्ब दिसतोयस, काय झालं आहे काय. तर तो काय बोलला नाही, तो बोलला की नाही मला म्हणजे तब्येत बरी नाही वाटत आहे वगैरे असं, मग त्याने टाळाटाळ केली वगैरे असं म्हणून. तो म्हटलं यार बोलं ह्याला काही ना काहीतरी सोल्युशन तरी द्यावं करावंच लागणार आहे, हे जे चाललंय ना. म्हणजे तो कन्व्हिन्स होता की त्याला हाक मारली आहे रिअलिटीमध्ये, आणि त्या कॅबिनमध्ये कोणच नव्हतं. ठीक आहे, त्याला प्रेझेन्स जाणवलं की त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणतरी आहे. फायनली झालं कोइन्सिडेंटली आहे ना, तो पौर्णिमेच्या रात्री त्या कॅबिनमध्ये गेला. ओके, त्या दिवशी पौर्णिमा होती आणि सुट्टी होती, वॉचमॅन पण नव्हता, कारखाना पूर्ण हे होता, आणि कारखाना जंगलाच्या रेंजमध्ये होता, एका सेक्लुडेड एरियामध्ये. तो गेला आणि त्याने ते धाडस केलं त्याने, आणि त्याने असं दाखवलं की त्याला काही असं इग्नोर केलं की जे काय असेल वगैरे ना. त्याला आवाज येत होता, हसायचा, लाईट पण गेली, आणि त्याने असं प्रिटेंड केलं की ही इज लिस्ट इंटरेस्टेड, आणि त्याने इग्नोर केलं, आणि मोठ्याने असा हसायचा आवाज आला, आणि ते दिवा पण गेला. आणि फायनली त्याला आवाज आला की त्याने विचारलं, मग अजयने शेवटी त्यांनी धाडस घेऊन विचारलं की कोण आहे, की काय पाहिजे, म्हणजे कोण आहेस, मला माहिती आहे रूममध्ये नाही आहेस, तर तुला काय पाहिजे म्हणून. तर तो जिनच होता तो, आणि जिने स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं. त्याने असं सांगितलं की मी तुझा शुभचिंतक आहे, मी तुझ्या हितासाठी आलो आहे, आणि हे जे जे केलं आहे ना सगळं ते वडिलांचं जे आहे ना ते मीच त्यांना म्हणजे गाईड केलं आहे. तर अजय पण सेम बोलतो की कसं शक्य, माझ्या वडिलांनी मेहनत केली आहे. तर जिन तेव्हा पण भडकतो, कारण का तो जरा डॉमिनेट करतो त्याला. तो बोलतो ठीक आहे, तुला असं म्हणायचं आहे ना, तर हे सगळं मी घेऊन जाईल, मग तुला कळेल. आणि मग अजय थोडासा म्हणजे हे होतं, नॉर्मल होतो. त्याला विचारतो की म्हटलं नक्की तुला काय पाहिजे. तो बोलतो की फायनली तो जिन काय सांगतो की तुझ्या वडिलांनी आहे ना की एक विधी चालू केली होती, ठीक आहे, एक प्रोसेस चालू केली होती, तर त्यांची डेथ झाली ना, ठीक आहे, त्यांची डेथ झाली आहे, आणि ते अर्धवट राहिलं आहे, बरोबर. आणि आता या जनरेशनला तू आहेस, तर ती प्रोसेस तू करायला लागेल, ठीक आहे. आणि जिनने सांगितलं ना की त्याला म्हणजे त्याने वडिलांचा आत्मा त्याने हे केलेला आहे म्हणून कॅप्चर केलेला आहे, हे तो जिन त्याच्यापासून लपवतो. त्याला माहितीच अजयला या गोष्टीबद्दल काहीच नसतं, कारण का तो जिन असं प्रिटेंड करतो ना की मी शुभचिंतक आहे, मी चांगल्यासाठी आलोय वगैरे, पण असं नाही आहे. आणि मग तो जिन त्याला सांगतो की म्हटलं ती प्रोसेस आहे. तर अजय म्हणतो की काय प्रोसेस आहे. तर जिन सांगतो की सर म्हणजे तू काही गोष्टी मागशील ना, त्याच्याबद्दल तुला काहीतरी द्यावं लागेल मला. म्हणजे तो जिन जो त्याच्या वडिलांना बोलला होता ना की मला बैल वगैरे पाहिजे, तेच त्याच्या मुलालाही तो ह्याच्यावर होता, आणि यावेळी तो अजयला फसवायचा प्रयत्न करत होता, पण अजय ऍक्च्युली फसत गेला. तो अजय वॉज स्मार्ट, पण त्याने त्याला आउटस्मार्ट केलं जिनने. आणि म्हणजे जिनने मी सांगितलं ना की तो एक हॅल्युसिनेशन, तो एक असं टेम्पटिंग क्रिएट करतो की म्हणजे तो माणूस तो त्याच्याकडे मागणारच, आणि त्याच्याबद्दल तो म्हणजे व्हॉलंटरी तो सॅक्रिफाईस देणारच.
झालं असं की तो आधी अजयवर त्याने प्लान टाकला आणि अजयला काय बोला माहिती आहे की तो जी इच्छा मागशील ना मी त्याची पूर्ण केली, पण त्याच्या बदल्यात आहे ना मला फक्त एक थेंब रक्त पाहिजे. आणि ते रक्त आहे ना एका तरुण बाईचं पाहिजे, ठीक आहे. आणि मेक शुअर ती बाई प्रेग्नंट नाही आहे. ती तरुण असली पाहिजे आणि ती प्रेग्नंट नसली पाहिजे आणि एकच थेंब पाहिजे. तो जिन त्याला असं दाखवतो, अरे एक थेंब पाहिजे, एक थेंबला काय आहे, ठीक आहे. आणि अजय ॲक्च्युली फसतो. अजय ॲक्च्युली म्हणजे त्याला लालच येतं अजयला पण. अजय बोलतो, अरे एक थेंब आहे तर काय असेल, काही मोठी गोष्ट नाही आहे. पण त्याच्या सर्कलमध्ये त्याचे रिलेटिव्स वगैरे कोण असतं, आई आणि बायको असते. तर म्हटलं रक्त कोणाचं देणार, त्याला तरुण बाई पाहिजे आणि प्रेग्नंट पण नको आहे आणि ते पण म्हणजे त्याच्या रिलेशनमधलीच पाहिजे म्हणून. आणि त्याला सुचतं की त्याची बायको आहे, बायको तर यंग आहे आणि प्रेग्नंट पण नाही आहे. तर तो काय करतो, म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मग तो जिन त्याला लालच देतो आणि त्याला तो ॲक्च्युली जिनच्या जाळ्यामध्ये फसलाय. तर तो सांगितल्याप्रमाणे जिन त्याला काय सांगतो की ठीक आहे आता एक काम कर, नेक्स्ट पौर्णिमेला आहे ना की मी माझ्या म्हणजे एक पीक पॉवरला असेल तर तो रक्ताचा एकच थेंब टेबलवर पाड, ठीक आहे. ते रक्त मी चाटून निघून जाईल आणि तुझी जी इच्छा असेल ते पूर्ण करेन मी. आता अजयला लालच आला, तो म्हटला अरे एक थेंबसाठी काय, इथेच त्याची मोठी चुकी होते अजयची पण, ठीक आहे म्हणून. आणि त्याने सांगितलं असं जिनने काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की ते एकच थेंब पाहिजे, एकपेक्षा जास्त नाही. ती तरुण असली पाहिजे आणि ती प्रेग्नंट पण नसली पाहिजे, ओके असं. आणि प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री त्याला ते रक्ताचं एक थेंब पाहिजे. आता अजयने ती प्रोसेस चालू केली. त्याने बायकोचं ब्लड कलेक्ट केलं. त्याची बायको जी होती ना ती चांगली होती, म्हणजे चांगल्या घराण्यातली होती, एकदम साधी बोळी होती. आणि झालं असं ना की त्याने तिचं ब्लड कलेक्ट केलं आणि नेक्स्ट पौर्णिमेला आहे ना त्याने तो एक सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड टेबलवर ठेवला, ठीक आहे. जिनला बोलवलं ते दिवा पेटवून आणि ते जिमने ते चाटून तो आपला ह्याला गेला. आणि अजयने इच्छा व्यक्त केली होती त्याआधी आणि ती इच्छा त्याची पूर्ण झाली. म्हणजे बिझनेस रिलेटेड टेंडर्स वगैरे त्याने सांगितलं की मला काही इंटरनॅशनल टेंडर्स येऊ दे, मला गव्हर्नमेंट टेंडर्स येऊ दे. म्हणजे असं होतं नाही की त्याला टेंडर्स होते ना त्याच्या म्हणजे म्हणजे बोलतात त्याचं हे नव्हतं, त्या प्लेट्सवर येत नव्हत्या म्हणून. ज्याचं त्याला प्लॅटर पाहिजे होतं, सगळे इंटरनॅशनल टेंडर्स, गव्हर्नमेंट टेंडर्स अशी त्याची इच्छा होती. त्याचं झालं ते पूर्ण. म्हणजे विदिन फ्यू डेज, विदिन फ्यू मंथ्स त्याचे पूर्ण होत होते. मग त्याला पटलं अरे हे खरंच आहे. आणि जिन त्याला बोलला होता की तू ज्या लेवलचा मागला आहेस ना तर तुला एव्हरी पौर्णिमेला तर सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड मला सॅक्रिफाईस करायचं. जोपर्यंत मला सॅक्रिफाईस करणार ना ते सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड, तोपर्यंत मी तुझं काम कंटिन्यू ठेवणार. तुझ्या वडिलांची ती प्रोसेस होती, ठीक आहे, त्यांची डेथ झाली, आता तुझा जॉब आहे तुझ्या जनरेशनचा. सो झालं असं की तो इन बिटवीन पौर्णिमाला तो हे करायचा, प्रोसेस करायचा. आणि जेव्हा तो सेकंड या थर्ड टाइम जेव्हा त्याने ब्लड कलेक्ट केलं ना बायकोचं, तर बायकोने त्याला विचारलं की तुम्ही ब्लड कशाला कलेक्ट करता. तेव्हा तो फंबल झाला. तो म्हणजे खोटं बोलायला लागला की अरे इथे गावामध्ये आजार आहे, जरा रोग पसरला आहे, तर नॉर्मल रुटीन टेस्टिंग आहे, तर तुम्ही गेल्या वेळी पण ब्लड कलेक्ट केलं त्याची बायको बोलली. तो म्हणला की नाही तो डॉक्टर नाही आहे इथे वगैरे, म्हणजे टाळटाळ करायला लागला म्हणून. आणि ॲक्च्युली बायको त्याची मजा घेत होती. बायकोने एक मोठं सिक्रेट लपवलं असतं. ते अजयच्या आईला आणि अजयच्या बायकोलाच माहिती असतं, ते अजयला अजिबात माहिती नसतं. अजयची बायको प्रेग्नंट असते. जेव्हा ती सेकंड टाइम या थर्ड टाइमची ब्लड देते ना तेव्हा ती प्रेग्नंट असते. आणि मे बी तिला असं वाटलं की कदाचित त्याला रिपोर्टमधनं काही कळेल का. आणि अजयला काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा तो पौर्णिमेच्या त्या रात्री आहे ना ते ब्लड जेव्हा तो द्यायला जातो ना बायकोचं, तर ते विधी करतो. आणि यावेळी चुकून त्याच्याकडनं 3 थेंब पडतात. आता यावेळी चुकून 3 थेंब पडतात आणि तो जिन येतो आणि तो चाटतो रक्त आणि खूप खुश होतो, ठीक आहे. आणि जिनने त्याला एक इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवलेले असतात की मी जेव्हा ते रक्त चाटीन ना तेव्हा तू डोळे उघडायचे नाही. तर अजयने विचारलं होतं का म्हणून, तर तो म्हणाला की मी माझ्या यानं खरं रूपात दिलं, माझं खरं रूप जे बघून तुला तीव्र झटका येईल असं. अजयला वाटलं, बोला ठीक आहे चल आपलंही पूर्ण करतोय ना काम, कारण का अजयला पण लालच लागलं होतं. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर त्याने 3 ड्रॉप टाकले, चुकून पडले त्याच्या हातातनं. आणि हीच अजयची सगळ्यात मोठी चुकी होती, ठीक आहे. त्याने सांगितलेलं जिनने आणि ही त्याची मोठी चुकी होती ती त्याने इग्नोर केली अजयने. तर त्याने ते ड्रॉप ते टेस्ट केलं आणि जिन खूप खुश झाला. तो बोला अरे तू तर बऱ्यापैकी तुझं जी प्रोसेस सांगितली ती करतोयस, फॉलो करतोयस.
तर म्हटलं आणि ते तसं चालू लागलं त्याच्याने. अजय खूप बिझी व्हायला लागला, त्याला बिझनेस वगैरे चांगला त्याचा डेव्हलप झाला. आणि एक दिवस त्याला फोन येतो हॉस्पिटलमधनं आणि एक बॅड न्यूज कळते की त्याची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि तो हॉस्पिटलला जरा डॉक्टरला भेटतो. डॉक्टर त्याला सांगतो, तो अजय जरा म्हणजे त्याला एक शॉक लागतो. डॉक्टर त्याला सांगतो की आहे ना, जी बायको तर ओके आहे, पण जे तिच्या पोटातलं जे बाळ होतं ना ते आता नाही आहे. आणि अजयला जरा वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल. आणि वाईट त्याला जास्त वाटतं कारण का त्याची बायको मेंटली डिस्टर्ब झाली असते. ठीक आहे, म्हणजे प्रेग्नन्सीच्या ह्याच्यामध्ये तिचं जे गेलं आहे ना, बेबी गेलं, तर ती खूप डिस्टर्ब असते आणि ती मेंटल डिस्टर्ब असते. आणि मग तिची ट्रीटमेंट चालू असते, पण तिचा मेंटली जो बॅलन्स जो असतो ना तो बिघडलेला असतो अजयच्या बायकोचा. आणि तो जरा बिझी असतो, पण बायकोला पण टाईम देतो आणि त्याला बायकोची कंडिशन बघवत नाही. डे बाय डे तिची कंडिशन म्हणजे खूप खराब होते, मेंटली ती डिस्टर्ब असते आणि थोडी अग्रेसिव्ह होते ती. म्हणून मग तिला असं बांधून ठेवा, तिला असं सेडेशनचे इंजेक्शन्स वगैरे पण द्यावे लागतात. म्हणजे बोलतात ना की कंडिशन खूप खराब होते. सो असं होतं ना की अजय तिला वेळ देतो, टाईम देतो, बऱ्यापैकी तिची काळजी घेतो, पण त्याला काही सोल्युशन नसतं त्या गोष्टीला. आणि आता होतं असं की अजयला परत असं वाटतं की आहे ना या गोष्टीतनं बाहेर त्याला जिन काढू शकेल, म्हणून तो परत ते पौर्णिमेला ते एक विधी करतो आणि जिनला बोलवतो आणि आपली इच्छा व्यक्त करतो. तो सांगतो की आहे ना म्हणजे प्रेग्नंट होती, ठीक आहे, असं असं झालं तर बायकोला नॉर्मल कर आणि हो सके तर परत जरा हे कर, म्हणजे बेबी रिकवर झाला तर. म्हणून जिन यावेळी मोठमोठ्याने हसतो. अजय एकदम सरप्राईज होतं, बोला ह्याला काय झालं, मी माझ्या प्रॉब्लेममध्ये आणि हा हसतोय मला. आणि जिन म्हणजे एकदम बोलता ना असं खुश होऊन हसतात ना, तर अजय जरा भडकलेला असतो. बोला माझी कंडिशन आहे, तू असं हसतोयस. तर जिन फायनली त्याला सांगतो की म्हटलं जी गोष्ट तू मला दिली आहेस मी तुला का देऊ परत. तर अजयला कळत नाही. तर म्हटलं काय म्हणायचं आहे की मी तुला सांगितलं होतं की मला तो सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड दे, ठीक आहे, आणि ती बाई प्रेग्नंट नसली पाहिजे. तू मला 3 ड्रॉप ऑफ ब्लड दिले आणि त्या ब्लडच्या टेस्टमध्ये आहे ना मला एक नवीन आत्मा तयार होताना दिसला. तो जो नवीन आत्मा होता ना, तर त्या गर्भामधला की तुझ्याच जनरेशनचा होता, तो तुझ्याच पिढीतला होता. तर त्याला मी खेचून घेतलंय आणि जे सॅक्रिफाईस जे मागतोय ना, ठीक आहे, ज्या लेवलचं तुला मी करून दिलं ना त्या लेवलचं मला तुझ्या प्रियजनचं बळी पाहिजे होतं आणि ते तू बऱ्यापैकी मला करून दिल्यास. अजय खूप भडकतो त्याच्यावर आणि त्याला म्हणजे पस्तावा पण होतं. आणि ॲट द सेम टाईम आहे ना अजयला फोन येतो घरातनं. त्याला अजून एक बॅड न्यूज कळते की त्याच्या आईला झटका आला आहे, ठीक आहे, तिला हॉस्पिटलला नेलं आहे आणि बायकोने वाटतं तिने सुसाईड केलं. तिने स्वतःचा हात नस कापून घेतलं आणि म्हणजे बायकोला पहिले डॉक्टरकडे नेलं तर ती नाही राहिली. आता आईकडे पण ट्रीटमेंट चालू, ती क्रिटिकल आहे, ठीक आहे. आणि मग अजयला खूप राग येतो, असं म्हणजे त्याला समजत नाही काय करायचं वगैरे. आणि जिन त्याला सांगतो की बोलाय ना ह्या सगळ्याच्या मागे आहे ना तू माझं मोठं काम केलं आहेस, ठीक आहे, तू सगळ्या प्रियजनांना मला हँडओव्हर केलंस, त्यांचा आत्मा मी घेतला आहे. तुला काय वाटलं तुझ्या वडिलांनी काय सॅक्रिफाईस केलं, त्या वडिलांनी तेच केलं आहे. त्यांनी पण एक आत्मा दिला, तू पण आत्मा दिला, तर कदाचित तुझं नेक्स्ट जनरेशन असेल तर मग मी त्यांना कदाचित माफ करीन. आणि तो जो जिन जो होता ना तो जिनचा राजा होता आणि त्याचं नाव आहे इब्लिस. आणि इब्लिस एक अशा प्रकारचा जिन जो आहे ना तो म्हणजे खूपच डेंजरस आहे. आणि तो बेसिकली असं म्हणतात की अग्नितत्वातला आहे आणि त्याच्याकडे काही गोष्टी मागितली ना तर त्याचा तो एक मोबदला एक वेगळ्या पद्धतीने मागेल तो, आणि ते डिनाय पण करू शकत नाही. म्हणजे एक श्राप आहे, म्हणजे एखाद्याने त्याला बोलवलं तर त्याला तो घालवू शकत नाही म्हणून. आणि हे जनरेशन टू जनरेशन ते पास होऊन राहणार, ठीक आहे. हे जो श्राप आहे ना चीनची बाधा, तो जनरेशन जनरेशन पास होऊन होत राहणार. ही अशी आहे स्टोरी. आणि अजयला समजत नाही काय करायचं. फायनली तो खूप भडकतो, तो स्वतःला म्हणजे एकदम असं शिव्याशाप देतो. आणि त्या कारखान्यामध्ये असतं ना एक केमिकल असतं, त्याला टर्पेंटाईन म्हणतात, म्हणजे ते स्फोटक असतं. ते एका विशिष्ट झाडातनं काहीतरी काढतात द्रव्य आणि त्याला प्रोसेस करतात आणि ऑइल पेंटच्या थिनरमध्ये यूज करतात. तर ते तो मॅन्युफॅक्चर करत असतो. तर त्याला लक्षात आलं, तो काय करतो सगळे कॅन्स उघडतो आणि त्या कारखान्याला आहे ना म्हणजे पेटवतो, स्वतःला पण त्याच्यामध्ये तो हे करून टाकतो.
आणि ही जी स्टोरी आहे ना, म्हणजे माझा जो कलिग आहे ना, त्याने पण मला सांगितलं की हो, त्याच्या गावाच्या जवळची स्टोरी आहे, तिकडची स्टोरी आहे. म्हणजे एका रात्री ती फॅमिली पूर्ण हे झाली ती म्हणून. म्हणजे ब्लॅक मॅजिकच्या इन्फ्लुएन्समध्ये ती लोकं आलेले असं. आता मी ब्लॅक मॅजिकची स्टोरी सांगितली ना, तर त्याच्याकडनं काही इन्फ्लुएन्स घेण्यासारखं नाही आहे. ठीक आहे. त्याचा काही टेक होम मेसेज पण नाही आहे. म्हणजे ब्लॅक मॅजिक काय खरं असेल, खोटं असेल, आपल्याला त्याबद्दल काही आयडिया नाही आहे. पण म्हणजे जो ब्लॅक मॅजिकचा जो इतिहास जो आहे ना, तो खूप जुना आहे. म्हणजे रामायण महाभारतामध्ये पण त्याचं वर्णन केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. सो म्हणजे रामायणमध्ये ब्लॅक मॅजिकचं होतं ना, म्हणजे त्याने एक नेगेटिव्ह वेमध्ये यूज केलं होतं. सो रावणाचा जो मुलगा होता ना इंद्रजित, ठीक आहे, म्हणजे असं म्हणतात की बिकॉज ऑफ ब्लॅक मॅजिक तो एक्सपर्ट होता त्याच्यामध्ये. बिकॉज ऑफ ब्लॅक मॅजिक असं म्हणतात की तो रावणापेक्षाही पॉवरफुल होता. म्हणजे त्याच्या बोलतात ना की राजासाठी तो आयडियल कॅन्डिडेट होता. म्हणजे म्हणण्याप्रमाणे तसं होतं. पण त्याने ब्लॅक मॅजिक त्याने नेगेटिव्ह वेमध्ये यूज केलं होतं. महाभारतामध्ये त्याचा पॉझिटिव्ह वेमध्ये यूज केलं आहे. ठीक आहे. म्हणजे भीमचे जे आहेत वंशज आहेत, घटोत्कच आणि बार्बारिक, ठीक आहे, ज्याला आता खाटूश्याम म्हणून म्हणतात ना, तर त्या लोकांनी पॉझिटिव्ह वेमध्ये यूज केलं आहे. ठीक आहे. आणि ब्लॅक मॅजिकचं रिलेटेड आहे ना, असं म्हणतात की आसाममध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव मेयोंग आहे. आणि जे मेयोंग जे गाव आहे ना, ते ब्लॅक मॅजिकचं गड असं मानलं जातं. तर अभिषेक, मला वाटतं हाच होता आपला आजचा पॉडकास्ट. आपण बऱ्याच गोष्टी घेतल्यात आणि मला माहिती आहे पुढे जाऊनही आपण बऱ्याच काही असे एपिसोड्स करणार आहोत, ज्यात तू असं जे बंगालचं आज गोष्ट आणलं, जर वेगवेगळ्या स्टेट्सवरही जाऊ. पण आजचा एपिसोड जर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील, जे आय नो तुमच्याकडेही असतील, तुमच्या आजी आजोबांकडे कोणाकडेही अशा गोष्टी असतील आणि त्यांना जर पॉडकास्ट करायचं असेल आपल्यासोबत, डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे. आणि जर आम्हाला तुमच्या गोष्टी आवडल्या तर नक्कीच आपण एक सोबत पॉडकास्ट करू. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि भेटूया आपण अशाच एक पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.